नमस्कार मंडळी, मी स्नेहल. आपल्या या नवीन चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपण ही जी नवीन सिरीज सुरू केली, पत्रास कारण की, तर आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात, अनेक जातात आणि काही महत्त्वाच्या व्यक्ती आपल्या आयुष्यात एक मोलाचं स्थान निर्माण करतात. आपल्या आईवडिलांनंतर आपल्यावर अगदी जीव ओवाळून टाकतं ती व्यक्ती म्हणजे आपले आजी आजोबा. म्हणूनच या सिरीजचं पहिलं पत्र आपण लिहितोय ते आपल्या आजीला. प्रिय आजी, पत्रास कारण की अशी काही औपचारिक सुरुवात मी काही करत नाही, कारण तुझ्याशी बोलायला मला कारण थोडीच लागणार आहे. जशी जन्मले तेव्हापासून तुला बघते. जन्मल्यापासून लहानाचे मोठे होत तुझा सहवास आम्हाला सगळीकडे लाभला आणि शेवटी 2018ला तू शेवटचा श्वास सोडला, तो माझ्या मांडीवरच. खरं तर तू गेल्यावर जेव्हा पहिल्यांदा कुठं जाताना घराला कुलूप लावावं कसलं ग, खरं तर शोधावंच लागलं. एवढे वर्ष आम्हाला कुलूप लावणं म्हणजे काय असतो हा प्रकार काही माहीतच नव्हता, कारण तुझ्यासारखा खंबीर राखणदार हा घराला होता. अगदी फेरीवाले, सिलेंडरवाले हे फाटकामध्ये घुसायची ताकद करायचे नाही, कारण ते सांगायचे की आजी काही मध्ये येऊ देत नाही आणि आम्हाला खूप हसू यायचं. आजी म्हणायची, जेव्हा घरचे येतील तेव्हा या, आणि तुझं कौतुकही वाटायचं ग. पण खरं सांगू, तू गेली ना, अगदी विचारांचं मोहळ उठलं. कसं काय काही म्हणायची तयारी नव्हती. खरं तर लोक म्हणतात की एखाद्या घरात एखादी व्यक्ती वारली की त्या ठिकाणी थोडी निगेटिव्ह एनर्जी वाटते किंवा त्या रूममध्ये जायला भीती वाटते, परंतु आमचं नाही का तसं झालं. आम्हाला नेहमी असं वाटलं की तू तिथे दिसशील, तू जवळच आहे, तू आमच्या जवळच बसली आहे, तू गप्पा मारते असं वाटतं. आम्ही जेव्हा अभ्यासाला बसायचो तेव्हा तू आमच्याजवळ येऊन बसायची, आमची पुस्तकं चाळायची. अगदी पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत सर्व चित्र तू बघायची. आणि तेव्हा आम्ही तुला गमतीने म्हणायचो, झालं का आजी पत्र वाचून, झालं का आजी पुस्तक वाचून. मग तू ऐराणीतून एकदम मार्मिकपणे म्हणायची, माले वाचताना असतं तर आठी कसाली बनवस तू. हे तुझं ऐराणीतलं फिक्स उत्तर. त्या वयातही तुला शिक्षणाचं महत्त्व खूप जाणवत होतं आणि तुझं राहिलेलं शिक्षण, केलेलं स्ट्रगल हा मनात कुठंतरी तुला बोचतोय हे नेहमी जाणवायचं. एवढा स्ट्रगल करून नवरा वारल्यानंतर 2 मुलांना तुला शिकवलं, एकाला इंजिनियर तर एकाला शिक्षक केलं. आयुष्यात एवढं स्ट्रगल केल्यानंतर तू कुठंतरी विसावली होती, तरी पण तुझं तत्त्व आम्ही आयुष्यभर जपलं. तू कधी कोणाजवळ काही सांगायची नाही, कधी कोणाजवळ काही चुकली नाही. तुझ्यात पेशन्स खूप होता. शेवटपर्यंतही तू आमच्यावर एकदम मायेचा वर्षाव करत होती. पण गेल्यानंतर थोडंसं जाणवलं का, आम्ही तुला काही गृहीत धरलं का. गृहीत असे अर्थाने म्हणते की म्हणजे कधी वाटलंच नाही की हे शरीर थकलंय, हा झंझावात कधी शांत होईल, हा देह कधी थंड होईल. असं वाटायचं आजी कुठे जाणार आहे, आजी तर इथंच आहे आपल्याजवळ. आपण गेलो की वाट बघायला आजी आहे, गप्पा मारायला आजी आहे. जेव्हा हॉस्टेलला जायचो तेव्हा तू अगदी डोळ्यात पाणी आणून विचारायची, माई आते कवळ येशी. तेव्हा तुझ्या समाधानासाठी आम्ही म्हणायचो, आजी 10-15 दिवसात येते. तेव्हा तुझ्या आरामात 10-15 दिवसही निघून जायचे. या गोष्टीचं वाटतं की जिनं रोपट्याचं वटवृक्ष केलं, जिनं जगायला शिकवलं, जिनं आयुष्यातील काही महत्त्वाचे धडे दिले, जिचा संयम हा काही केला कधी सुटला नाही, ती आमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर नव्हती. जेव्हा लग्न झालं तेव्हा तुला खूप मिस केलं, तू हवी होती. त्यानंतर जेव्हा जॉब लागला तेव्हा खूप इच्छा होती की पहिल्या पगारातून तुला काहीतरी घ्यावं, तुला छान आवडेल असं घ्यावं, तुला किती कौतुक वाटलं असतं, परंतु ते करण्यासाठी तू नव्हती. ही सल आजही मनात बोचते आणि बोचत राहील. खूप आठवण येते आजी तुझी. खरंच आपल्याला कधी वाटतच नाही की आपली माणसे आपण एक दिवस गमावू, उद्या उठल्यावरती माणसे आपल्यासोबत राहणार नाही. आपल्याला असं वाटतं कुठं जाणार ही माणसं, ह्या आपलेच तर आहे, उद्या इथे दिसणारच आहे आपल्याला, उद्या भेटणारच आहे. पण मित्रांनो, खरं तर तसं नसतं. आपल्या प्रेमाच्या ह्याच्यात, आपल्या व्यापात आपण मे बी त्यांना गृहीत धरलेलं असतं. त्याच्यामुळं आपल्या आयुष्यातील माणसांना जपा, त्यांना गृहीत धरू नका. खरं तर गंमत बघा ना, आपण गृहीत अशाच लोकांना धरतो जे आपल्या अगदी जवळचे, आपले आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा या लोकांनाच आपल्याकडून गृहीत धरलं जातं. परंतु काळाच्या चक्रापुढे
काही कोणाचं चालत नाही. त्यामुळे आयुष्यातल्या सर्व नात्यांना जपा. थोडक्यात प्रत्येक माणसाला जपा. प्रत्येक माणूस, प्रत्येक एनर्जी, प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची असते. माहीत नाही उद्या काय घडेल. त्यामुळे मित्रांनो, आपल्या सर्व लोकांना जपा, माणसांना जपा आणि त्यांना जितका आनंदात ठेवता येईल ठेवा. शेवटी प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक माणसाची जागा कोणीही घेऊ शकत नाही. प्रत्येक माणसाला निसर्गाने एक युनिक जागा दिली आहे, ती कधीच रिप्लेस करता येत नाही. शेवटी गृहीत धरायच्या जाळ्यात मनात काही सल राहून जाते आणि खरं तर आपण महत्त्वाच्या जवळच्याच नात्यांना गृहीत धरतो. त्यामुळे आनंदात राहा, छान राहा आणि सर्व नाती जपा.